29 ऑगस्ट 2023 रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या जालन्यातील आंतरवली सराटी येथे आंदोलन सुरू होतं। या आंदोलनामध्ये पोलीस बळाचा वापर केला गेला। आंदोलनात पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जने जखमी झालेल्या महिलांच्या फोटोंनी काळीचर झालं। हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि राज्यभरातील मराठी समाजामध्ये संतापाची लाट उसळली। यानंतर मनोज जरांगे यांनी आंतरवलीमध्ये मराठी समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी 17 दिवसांचं आमरण उपोषण केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर जरांगेंनी आपलं उपोषण मागे घेतलं। एकीकाळी राज्याच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या केंद्रबिंदू असलेल्या मनोज जरांगेंच्या आंदोलनाची धार आता बोथट झाली आहे की काय असा प्रश्न पुढे येऊ लागलाय। नमस्कार, मी अश्लेषा आणि आपण बघताय वन इंडिया मराठी। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून याबाबतच जाणून घेणार आहोत। काही महिन्यांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा इशारा दिला की सत्ताधाऱ्यांची भंबेरी उडायची। सरकारचं शिष्टमंडळ जरांगेचीच भेट घेऊन त्यांना उपोषण न करण्याबाबत त्यांची मनधरणी करायचे। आज मात्र तसं होताना दिसत नाहीये। संतोष देशमुख प्रकरणामध्ये जरांगेंनी उपोषणाचा इशारा दिला तरी देखील सत्ताधाऱ्यांनी पाहिजे तशी त्यांच्या इशाऱ्याची दखल घेतलेली आपल्याला दिसत नाही। लोकसभा निवडणुकीमध्ये चाललेला जरांगे फॅक्टर विधानसभेमध्ये सपशेल अपयशी ठरला। जरांगेंना डावलून पण महाविजय मिळवता येतो हे महायुतीने सिद्ध केल्यानं जरांगेंच्या आंदोलनाचं भय संपल्यामध्ये जमा झाल्याच्या चर्चा आहेत। विधानसभा निवडणुकांपूर्वी मनोज जरांगेंनी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी राज्यभर दौरे सुरू केले। यानंतर जरांगे यांनी जानेवारी 2024 मध्ये चलो मुंबईचा नारा दिला। जरांगे यांचा आदेश मानून मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने मुंबईकडे कूच केली। यावेळी लोणावळ्यापासून जरांगेंनी पुन्हा उपोषण सुरू केलं। यावेळी जरांगेंना मुंबई गाठण्यापूर्वीच वाशी येथेच रोखत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळे सोयरेची अधिसूचना काढत मराठी आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेणार असल्याची घोषणा केली। तसंच न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ दिली। यानंतर मराठी समाजाला आरक्षण मिळालं म्हणून गुलाल उधळण्यात आला। मात्र मराठ्यांच्या पदरी निराशास पडल्याची स्थिती राहिल्यानंतर पुन्हा सगळे सोयरेच्या GR मधील त्रुटी दूर करण्यासाठी लोकसभा निवडणुकीनंतर जरांगेंनी 8 जून रोजी आमरण उपोषण केलं। 6 दिवस उपोषण करून जरांगेंनी पुन्हा सरकारला 1 महिन्याचा वेळ दिला। सरकारला वेळ देऊनही काही तोडगा निघाला नसल्याने जरांगेंनी 20 जुलैपासून पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलं। या उपोषणामुळे जरांगेंची प्रकृती ढासळली, त्यांना सलाईन लावण्यात आलं। यानंतर 24 जुलै रोजी महिलांच्या हस्ते ज्यूस घेत जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केलं। मनोज जरांगे पाटील यांनी वर्षभर आंदोलने केली। जरांगे उपोषणाची तारीख पे तारीख देत राहिले, मात्र त्यांची ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी काही मान्य झाली नाही। मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेलं थेट आवाहन, ज्याला पाडायचं त्याला थेट पाडा असं सांगूनही विधानसभेला महायुतीला राज्यामध्ये 5वी बहुमत मिळालं। ज्येष्ठ नेते छगन भुजबळ ही मराठा बहुमत मतदारसंघामध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून आले। यामुळे लोकसभेला चाललेला जरांगे फॅक्टर विधानसभेला अपयशी झाल्याचं बोललं जाऊ लागलं। यामुळे सुरुवातीला जरांगे यांना घाबरणारे नेतेही त्यांच्याविषयी उघड भूमिका घेऊ लागले। जरांगे शिवायही विजय मिळवता येऊ शकतो याबाबत या नेत्यांना आता विश्वास आला। जरांगे देत असलेल्या तारीख पे तारीखमुळे मराठा समाज देखील दुरावल्याच्या चर्चा होऊ लागल्या। सरपंच संतोष देशमुख यांच्या 5वी हत्येनंतर जरांगे यांनी धनंजय मुंडेंना थेट अंगावर घेतले, मात्र त्यांच्या आंदोलनाचा थेट प्रभाव पडताना दिसत नाहीये। आंदोलनाच्या केंद्रस्थानी असलेले मनोज जरांगे साइडलाईन होऊन सुरेश धस यांना माध्यमांनी डोक्यावर घेतल्याचं दिसतंय। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, आमदार सुरेश धस हे या प्रकरणामध्ये जरांगेंपेक्षा जास्त प्रभावी ठरताना आपल्याला दिसतात। मराठा समाज जरांगेंपासून दूर गेल्याच्या चर्चांमुळे आणि जरांगेंचा विरोध झुगारून विधानसभेला महाविजय मिळवल्याने जरांगे यांच्या उपोषणाचं सत्ताधाऱ्यांना कोणतंही भय उरल्याचं आता दिसत नाहीये।